नॅशनल क्रश रश्मिका मांदना आणि साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यांनी नुकतीच आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या। त्यांनी गुपचूप एंगेजमेंट केल्याच्या बातम्या सुद्धा आल्या, पण दोघांनीही याबाबत जाहीर बोलणं टाळलं। आता मात्र दोघांनीही सोशल मीडियावर वेडिंग ऑफ हीरोजची घोषणा केली आहे। 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये दोघांचं लग्न मोठ्या थाटात पार पडणार आहे। पण विजय देवरकोंडाच्या आधी रश्मिका मांदनाचं नाव ऋषभ शेट्टीच्या भावासोबत जोडलं गेलं होतं। इतकंच नाही तर रक्षित शेट्टी आणि रश्मिकाचा साखरपुडा सुद्धा झाला होता, पण नंतर रश्मिकाने नकार दिल्यामुळे त्यांचं नातं मोडल्याची चर्चा झाली। यामुळे रश्मिकाला चाहत्यांनी टार्गेट सुद्धा केलं होतं। नक्की काय झालं होतं, रक्षित आणि रश्मिकामध्ये काय बिनसलं, पाहूया त्या व्हिडिओमधून। ऋषभ शेट्टी आणि रक्षित शेट्टी या दोन्ही भावांचं साऊथ इंडस्ट्रीत मोठं नाव आहे। कांतारामुळे ऋषभ शेट्टी पॅन इंडिया स्टार झाला, पण त्याचा भाऊ रक्षित शेट्टीची सुद्धा कन्नड इंडस्ट्रीत हवा आहे। 777 चार्ली, किरिक पार्टी या सिनेमातून त्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं। किरिक पार्टीमध्ये रक्षित आणि रश्मिकाची जोडी हिट झाली। किरिक पार्टी हा रश्मिकाचा पहिला सिनेमा। त्याचं झालं असं, कॉलेजमध्ये असताना 2014 पासून रश्मिकानं मॉडेलिंगला सुरुवात केली होती। रश्मिकानं एक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली आणि तोच तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला। त्यावेळी ॲक्टर डिरेक्टर ऋषभ शेट्टी आपल्या एका नवीन कन्नडा फिल्मसाठी एका फ्रेश फिमेल फेसच्या शोधात होता। त्याचवेळी ब्युटी कॉन्टेस्टमधला एक फोटो ऋषभनं बघितला आणि त्यानं रश्मिका मांदनाला आपल्या किरिक पार्टी या सिनेमात ब्रेक दिला। या सिनेमाने रश्मिकाला पदार्पणातच मोठं फेम मिळवून दिलं। यात रश्मिका आणि रक्षितची केमिस्ट्री चांगलीच जमली आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा व्हायला लागल्या। वर्षभरातच 2017 मध्ये रश्मिकानं रक्षित सोबत एंगेजमेंट केली, पण त्यानंतर 2018 मध्ये तिनं करिअरवर फोकस करण्याचं कारण देत रक्षित सोबत ब्रेकअप केलं। तेव्हा रक्षितच्या फॅन्सकडून तिला ट्रोल केलं गेलं। याच दरम्यान रश्मिका आणि तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडाचा गीता गोविंदम हा सिनेमा गाजला। त्यातूनच पुढे या दोघांच्या नात्याबद्दल गॉसिप सुरू झालं। रक्षितला डावलून रश्मिकाचं विजयसोबत नात्यात असणं त्यावेळी कन्नडा ऑडियन्सला पटलं नाही। त्यामुळे नंतर कन्नड प्रेक्षकांनी हळूहळू रश्मिकाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली। यात रश्मिकाच्या एका इंटरव्ह्यूवरून मोठा गदारोळ झाला। आपल्या करिअरबद्दल रश्मिकाला विचारण्यात आल्यानंतर तिने रक्षित आणि ऋषभचं नाव घेणं टाळलं। किरिक पार्टीत रश्मिकाला पहिला मोठा ब्रेक देण्यात शेट्टी ब्रदर्सचा मोठा वाटा होता, पण तरीही तिनं इंटरव्ह्यूमध्ये या दोघांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही। याने शेट्टी ब्रदर्सच्या फॅन्सचा हार्टब्रेक झाला आणि त्यांच्या मनात रश्मिकाबद्दलचा राग वाढला। याबाबत ऋषभ शेट्टीने सुद्धा एका मुलाखतीत भाष्य केलं होतं। आम्ही अशा अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत उभं केलंय, त्यांची मोठी लिस्ट आहे, पण मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही। मला अशा अभिनेत्रींसोबत काम करायला आवडत नाही। मी नेहमी नवीन चेहऱ्यांना संधी देतो, असं ऋषभने सांगितलं होतं। यात त्याने थेटपणे कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्याचा रोख रश्मिकाकडे होता याचा अंदाज फॅन्सना आला। इतकंच नाही तर किरिक पार्टीला 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ऋषभ शेट्टीने सोशल मीडियावर एक थ्रोबॅक पोस्ट टाकली होती। त्यात त्याने सिनेमातल्या इतर कलाकारांना टॅग केलं, पण मुख्य नायिका रश्मिका मांदनाचा मात्र त्यात कुठेही उल्लेख नव्हता। रश्मिका आणि रक्षित शेट्टी वेगळे झाले असले तरी त्यांनी एकमेकांवर थेटपणे कधीही टीका किंवा आरोप केले नाहीत। आता रश्मिका आणि विजयच्या लग्नाची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता असली तरी रक्षित आणि रश्मिकाच्या ब्रेकअपच्या चर्चा सुद्धा अधूनमधून होत असतात।